ते म्हणतात ना, एक छोटंसं स्वप्न आणि त्याच्यासाठी घेणारी खूप सगळी मेहनत आणि त्यानंतरच होतो खरं खरं इम्पॅक्ट. येस, इम्पॅक्ट मेकरच्या सिरीज मध्ये आपण अशा व्यक्तींशी भेटतोय ज्यांनी आपल्या सोसायटीमध्ये एक चांगला इम्पॅक्ट क्रिएट केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक इन्स्पिरेशन दिलेली आहे. हाय, 94.3 माय FM ची मी आरजे रसिका आणि राईट नाव मी आहे आपल्या हॉटेल सृष्टी ॲग्रो अँड टुरिझम सेंटर मध्ये. आणि आजच्या ज्या गप्पा आहेत त्या जरा स्पेशल असणार आहेत, कारण आपल्या बरोबर आहेत प्रतिभा किरण सानप मॅम. हॅलो मॅम, हाय, कशा आहात? हॅलो रसिका, मी छान आहे. आपण कसे आहात? अगदी मजेत. आणि नेहमीसारखं आम्ही इकडे येऊन अगदी पॉझिटिव्ह फील करतो. बिलकुल. सो सगळ्यात आधी सुरुवात करूया तुमच्या जर्नी पासून. तुमच्या जर्नी बद्दल सगळ्यांना काय सांगाल? हॉटेल सृष्टी आणि ॲग्रो टुरिझमची जी जर्नी आहे आमची, ही 2014 साली सुरू झालेली आहे. ही आमची 2014 साली सुरू झालेली जर्नी आहे आणि आता ही ऑलमोस्ट 10 इयर्स वी हॅव कम्प्लिटेड टू दिस प्रोजेक्ट. आणि अतिशय चढ उतार, चांगले वाईट दिवस बघत बघत आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहोत. सृष्टीचं लावलेलं एक छोटंसं रोपटं होतं, ज्याचं आता एका वृक्षामध्ये रूपांतर होत आहे. हळूहळू ते वटवृक्षात होईल, पण आज वृक्षामध्ये रूपांतर होत आहे. अशा पद्धतीने आमचं चाललेलं आहे. नक्कीच. बरं, आता या बिझनेस मध्ये मॅम प्रॉफिट किंवा लॉस किंवा मग एकंदरीत काय पॅरामीटर असतो ज्यांनी आपण आपली ग्रोथ, ज्यांनी आपली सक्सेस आपण जस्टिफाय करतो किंवा कॅल्क्युलेट करतो? याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. हो. माझ्या पॅरामीटर्स, माझ्या व्याख्येमध्ये माझा कस्टमर रिपीट होणं, माझं कस्टमर सॅटिस्फाई असणं, त्या कस्टमरने 4 ठिकाणी माउथ पब्लिसिटी करणं की राईट. अरे मी सृष्टीला गेलो होतो आणि कन्सिस्टंटली आम्हाला इतकी चांगली सर्व्हिस मिळतीये, हा. त्याच्यातनं नवीन कस्टमर जनरेट होणं, ही माझ्यासाठी सक्सेसफुल गोष्ट, सक्सेसची व्याख्या आहे. Definitely. पैसा, प्रॉफिट, लॉस, एव्हरीथिंग इज देअर, बट द मेन पर्पज किंवा जे सॅटिस्फॅक्शन मला मिळतं ते ह्या सगळ्या गोष्टींमधनं मिळतं. नक्कीच. आणि याच ठिकाणी कुठेतरी आपल्याला ते म्हणतात ना, पल भर की सुकून जो है वो अपनों के साथ ऐसी जगह पे बिलकुल मिलता है. बिलकुल ऐसी जगह मिळता है. डेफिनेटली. आणि मॅम, बिझनेस जेव्हाही आपण म्हणतो ना, तेव्हा दोन गोष्टी आपण खूप ऐकतो. एक तर शॉर्ट टर्म विन्स आणि एक असं लॉंग वेटिंग. तुम्ही कोणत्या गोष्टीला फॉलो करता? मला ऑनेस्टली रसिका, मला लॉंग टर्म साठी जे बेनिफिट्स आहेत ना, त्याच्यासाठी जावं वाटतं. हा. शॉर्ट विन्स ऑब्विसली असतात, त्या तुम्हाला मोटिवेट करतात काम हो. करण्यासाठी, पण जर बिझनेस लॉंग टर्म मध्ये खूप ग्रोथ घेऊन पुढे घेऊन जायचा आहे, अगदी पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा आहे, तर नक्कीच तुम्हाला लॉंग टर्म वेटिंग करायला पाहिजे, लॉंग वेटिंग साठी जायला पाहिजे असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि तेच मी आता ऐकत आलेली आहे, बघत आलेली आहे स्वतः. लास्ट 5 इयर पासून तुम्ही ज्या प्रकारे डे बाय डे ग्रो करत चाललात, खरंच खूप छान वाटतं. आणि Thank you, तुमच्यापासून thank आम्हाला you. सगळ्यांना एक जी इन्स्पिरेशन आहे ती मिळते. आणि नक्कीच तुम्ही आमच्यासाठी आहात ऑफकोर्स इम्पॅक्ट मेकर. आणि तुम्हा लोकांच्या बेस्ट विशेस मुळेच आम्ही आज इथे आहोत. लास्ट 5 इयर्स वी ऑल आर टुगेदर. Yes. माय FM आमच्या सोबत जुडलेला आहे हो. मागच्या 5-7 वर्षांपासून. तर तुम्हा लोकांच्या सपोर्टमुळे सुद्धा आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. वी आर ग्रेटफुल मॅम की तुम्ही आमच्यासोबत असोसिएट Yes, आहात. पण yes. त्याचबरोबर सगळ्यांना एक मेसेज काय कन्वे कराल? छत्रपती संभाजीनगर वासियांना माझं असं आव्हान आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना असं आव्हान आहे की तुम्ही या, सृष्टी बघा, आमची कन्सेप्ट बघा, आमचं ॲग्रो टुरिझम बघा, जी ऑर्गॅनिक फार्मिंग आम्ही करतो त्याचा तुम्ही आनंद घ्या, ते जे चुलीवर शिजवलं जाणारं अन्न आहे त्याचा आनंद घ्या, आणि ही अजून बाहेरपर्यंत किंवा अजून लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल याचा प्रयत्न करा. हा माझा संदेश असेल लोकांसाठी. नक्कीच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि ते म्हणतात ना की कुठेतरी आपण शहरात राहतो आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी रोज डे बाय डे मध्ये करत आहोत, पण कुठेतरी एक असं असतं की यार गावाकडल्या काही गोष्टी पाहिजे, चुलीवरचं जेवण पाहिजे आणि आपलं वाला फील पाहिजे. तर मला असं वाटतं तुम्ही डेफिनेटली यायला पाहिजे हॉटेल सृष्टी ॲग्रो टुरिझम सेंटरला. आणि येस, थँक्यू सो मच मॅम फॉर इन्स्पायरिंग अस. थँक्यू रसिका, थँक्यू माय FM. ते म्हणतात ना, स्वप्न तर प्रत्येक जण बघतात, पण पूर्ण करणारे फार कमी लोक असतात. आणि जे पूर्ण करतात तेच आपल्यासाठी असतात इन्स्पिरेशन. म्हणजेच तेच आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे इम्पॅक्ट मेकर. हाय, 94.3 माय FM ची मी आरजे रसिका. आणि आज आपल्या बरोबर आहेत संतोष बाहेती सर, ज्यांच्या फर्मचं नाव आहे प्रॉफिट प्लस इन्व्हेस्टमेंट. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार मॅम. कशा आहात तुम्ही? एकदम बढिया. आपण एकदम मजेत. सर, सगळ्यात आधी तुमच्या एक छोट्याशा जर्नी बद्दल सगळ्यांना काय सांगाल? बिलकुल. बेसिकली माझं एज्युकेशन BSc कम्प्युटरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी MBA मार्केटिंग केलेली आहे. हे एज्युकेशन करताना मी एका इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर वर्किंग चालू केलं. हे काम करता करता मी काही शेअर्स ट्रेडिंग चालू केली. शेअर्समध्ये बोल्ट जे असतात जिथं ट्रेडिंग केली जाते, मी तिथं जाऊ लागलो. तिथं जाता आता मी बघितलं की बरेच तिथं वेगवेगळे लोक येतात, ट्रेडिंग करतायत.
हे करता करता एक दिवस मी बघितलं की तिथं एक काही लोक फॉर्म घेऊन येत आहेत आणि एका मशीनमध्ये तो फॉर्म एंट्री करताना त्याचा एक आवाज येतोय. तर त्याबद्दल मी इन्क्वायरी केली सगळं ट्रेडिंग झाल्यानंतर की ही काय प्रोसेस चालू आहे. तर मला तिथं माहिती कळली की हा जो फॉर्म पंच होतोय त्या मशीनला म्हटलं जातं टाइम मशीन, टाइम स्टॅम्पिंग मशीन. तर ती टाइम स्टॅम्पिंग मशीन करते काय, तर एक म्युच्युअल फंडचा फॉर्म येतो, तो ज्यावेळेस प्रोसेस करावा लागतो तर तो फॉर्म त्या मशीनमध्ये पंच होतो आणि त्याच्यावर एक वेळ, मिनिट, सेकंद सगळं प्रिंटेड होऊन होतं आणि त्या दिवशी तो फॉर्म प्रोसेस होतो. नंतर मी इन्क्वायरी केली की हा म्युच्युअल फंड ॲक्च्युली काय असतं. तर त्यावेळेस मला कळलं की म्युच्युअल फंड हा पण एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे आणि तो खूप चांगला आहे कम्पेअर टू डायरेक्ट इक्विटी. म्हणजे डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून ज्या पद्धतीने बरेच इन्व्हेस्टर प्रॉफिट किंवा लॉस जनरेट करतात, पण कमी रिस्कमध्ये चांगला रिटर्न देणारा प्रोडक्ट हा जो आहे ज्याच्यामध्ये मार्केटचा बेनिफिट भेटतो तो म्हणजे म्युच्युअल फंड. मग मला कळलं की नाही, खरंच म्युच्युअल फंड हा एक खूप चांगला प्रोडक्ट आहे. आपण इन्शुरन्स हा प्रोडक्ट ऑलरेडी आपल्या क्लायंटला देतो, तर आपण हा प्रोडक्ट ऑफर करू शकतो. मग ह्याचं काम कसं करायचं मी त्याची नॉलेज घेणं चालू केलं. मग मी म्युच्युअल फंड काय असतं, त्यानंतर एम्फी रजिस्ट्रेशन नंबर, एम्फी ज्याला म्हणतात, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया, सेबी काय असतं, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, यांची माहिती घेतली. त्यानंतर मी त्याची एक एक्झाम असते ती पासआउट झालो आणि मग इथून पुढची माझी जर्नी म्युच्युअल फंड वर्किंग चालू झाली. थँक्यू. डेफिनेटली. आणि सर बिझनेस बद्दल आपण बोलतोय, आता बिझनेस म्हटलं की यार आपण हे यश कसं मोजतात, राईट? प्रॉफिट आणि लॉस या दोन गोष्टी, हे दोन पॅरामीटर तर सगळ्यांना माहिती आहे, पण याच्या व्यतिरिक्त काय? प्रत्येक बिझनेसला मोजण्याचं कॉमन जे पॅरामीटर आहे ते म्हणजे नंबर. म्हणजे मी किती ग्रोथ केली, मागच्या वर्षी माझा किती प्रॉफिट होता, किंवा मी किती क्लायंट ॲड केले, किंवा किती ॲसेटचा मी ग्रोथ केला, 5%, 10%, 15%. तो तर एक खूप मोठा पार्ट आहे, तो प्रत्येक बिझनेसमध्ये बघितलाच पाहिजे. पण मला जे वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक पार्ट आहे ज्याच्यावर मी पर्सनली जास्त फोकस करतो, तो म्हणजे क्लायंट सॅटिस्फॅक्शन. माझ्या मते क्लायंट जर सॅटिस्फाय झाला तर ती विन विन सिच्युएशन आहे. कारण क्लायंट सॅटिस्फाय झाला तर तो माउथ पब्लिसिटी करणार आहे, माउथ पब्लिसिटी केली तर तो मला काही रेफरन्स देणार आहे, रेफरन्स दिली तर माझा बिझनेस ऑटो मोडमध्ये ग्रो होणार आहे. तर मी हे डायरेक्टली नंबरमध्ये न जाता मी रिव्हर्स कॅल्क्युलेशन करतो. मी हे बघतो की माझं काम काय आहे, प्रॉपरली सर्व्हिस देणं, प्रॉपर गायडन्स देणं आणि इथिकल काम करून क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन कसं होईल मी याच्यावर फोकस करतो. तर माझ्या दृष्टीने हा दुसरा पॅरामीटर जास्त महत्त्वाचा आहे माझ्या बिझनेस ग्रोथसाठी. नक्की. स्वतः सर फ्युचर एक विजन असतं, राईट? स्वतः येत्या 6 महिन्यामध्ये हे मार्केट कुठपर जाणार आहे, काय सांगा? हा खूप टफ प्रश्न आहे, पण जे मी मागच्या 20-22 वर्षामध्ये बघितलंय, शॉर्ट टर्ममध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक स्टेबिलिटी दिसेल. खूप मोठा चेंज पर्सनली मला वाटत नाही की शॉर्ट टर्ममध्ये काय होईल, पण नक्कीच लॉंग टर्म हा खूप मोठा ग्रोथ आहे. प्रत्येकासाठी खूप मोठा ग्रोथ आहे. कारण आपण ज्या इंडस्ट्री, ज्या इकॉनॉमीमध्ये काम करतोय, आपली इकॉनॉमी खूप ॲग्रेसिव्हली पुढे जाते, लोकल पण आणि ग्लोबल पॅरामीटरवर पण. तर सेम गोष्टी आपल्या बिझनेस सोबत आहे. प्रत्येक जण त्या फ्लोमध्ये जर पुढे गेला तर आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठी ग्रोथ आपल्याला भेटणार आहे. तर लॉंग टर्म ही खूप मोठी ग्रोथ स्टोरी मला दिसते पर्सनली. महत्वाचं आहे. नक्कीच. जाता जाता एक चांगली गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. आणि या सगळ्याच गोष्टीसाठी ऑफकोर्स आहे प्रॉफिट प्लस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू संतोष भायवी सर. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमची जर्नी आम्हा सगळ्यांबरोबर सांगितली. अँड येस, हे आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरचे इम्पॅक्ट मेकर. थँक्यू व्हेरी मच. जगातली सगळ्यात पुरातन अशी जर कुठली औषध व्यवस्था आहे, उपचार पद्धती आहे, तर ती माझ्या देशात आहे आणि त्याचं नाव आयुर्वेद असं आहे. आज माय एफएमच्या इम्पॅक्ट मेकरमध्ये आपण गप्पा मारणार आहोत अशा एका तरुण डॉक्टरासोबत. डॉक्टर संकेत यांचं सुश्रुता, अर्धांगवायू आणि पंचकर्म केंद्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि माय एफएमच्या इम्पॅक्ट मेकरमध्ये मी प्रेषित आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, आयुर्वेद ही किती जुनी औषध उपचार पद्धती आहे? आयुर्वेद ही सगळ्या गोष्टींची जननीच आहे. आणि सर्व रोग आणि त्यांचं निदान आणि त्यांचं संशोधन हे सर्वात पूर्वी हे आयुर्वेदामध्येच झालेलं आहे. आयुर्वेद आणि बाकीच्या ज्या पॅथीज आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये बेसिक फरक काय सांगता येतो आपल्याला? सगळ्यात मोठा बेसिक फरक म्हणजे आयुर्वेद ही जी पॅथी आहे किंवा हे जे शास्त्र आहे हे प्राचीन शास्त्र आहे. आणि त्या प्राचीन शास्त्रामध्ये प्रकृती, त्यानंतर तुमची नाडी, तुमचे दोष, त्रिदोष, त्याच्यानंतर प्रकृती आणि तुमचा सध्या असलेला आजार, तुमचे विचार, तुमचे विहार आणि आहार, या सर्व रोगांवर या सगळ्या गोष्टींचा विचार करून केल्या गेलेली ट्रीटमेंट हे आयुर्वेदात होते.
तर सुश्रुता अर्धांग वायू आणि पंचकर्म केंद्र जे काम करतं त्याच्यामध्ये नवीन पद्धतीनुसार आपण काय काम सुरू केलेलं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पेशंटला आज पॅरालिसिस झाला तर आपल्याकडे आयसीयू मॅनेजमेंट आहे, जे की प्रत्येक ठिकाणी होतं. पण त्यानंतर पेशंटला जावं लागतं हे फिजिओथेरपीसाठी किंवा ॲक्युपंक्चरसाठी, ज्याला आपण टेन्स थेरपी म्हणतो. तर आपण ही टेन्स थेरपी आपल्याकडं आयसीयू मध्ये मॅनेज झालेल्या पेशंटला लगेच आपण टेन्स थेरपी चालू करतो. टेन्स थेरपी चालू झाल्यानंतर त्याची फिजिओथेरपी होते. माझे काही रिसर्च प्रोडक्ट आहेत, माझे काही रिसर्च आहेत आयुर्वेदामध्ये, माझ्या स्वतःचे इंडिव्हिज्युअल मेडिसिन्स आहेत. त्या मेडिसिन आपण आयुर्वेदिक देणार. पण आतापर्यंत प्रत्येक पेशंटला म्हणजे 99% पेशंटला विदिन 10 ते 15 दिवसात तो पेशंट इथनं झोळीत आणलेला पेशंट हा चालायला लागलेला आहे. क्या बात. आणि साधारणतः छत्रपती संभाजीनगरच्या व्यतिरिक्त आणखीन कुठनं आपल्याकडे पेशंट्स येतात? माझ्याकडे नगर जिल्हा, परळी वैद्यनाथ आणि त्यानंतर जळगाव या 3-4 जिल्ह्यातनं मला खूप जास्त पेशंट मिळाले. हे शहर असलेले सगळ्यात मोठे ठिकाण आहे, पण त्या ठिकाणावरनं मला सगळ्यात जास्त पेशंट आलेले. एक जाता जाता जर समजा सगळ्या नागरिकांना एक छानसा सल्ला द्यायचा असेल जीवन जगण्याविषयीचा, तर काय देणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणावमुक्त आरोग्य जगावं, दिनचर्या जगावी तणावमुक्त, आणि आहाराचं एक योग्य नियोजन बांधावं, वेळ द्यावा. शेवटी सगळे हे पोटासाठीच कमवतात आणि कुटुंबासाठीच जगतात. त्याच्यामुळे ते कुटुंब आणि पोट या दोघांसाठी एक योग्य लाईफस्टाईल आणि योग्य लिमिटपर्यंत ताणतणाव घ्यावा. याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं नाहीये, कारण हे सगळ्यासारख्या मेन गोष्टी, हे सगळ्यात मोठ्या मेन गोष्टी ज्या आजारांचं केंद्रबिंदू. क्या बात. इम्पॅक्ट मेकर नावाच्या या माय एफएमच्या सिरीजमध्ये अशाच वेगवेगळ्या इम्पॅक्ट मेकर्सना आपण भेटणार आहोत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. तेव्हा पुढील भागासाठी तयार राहा आणि अशाच एका तज्ज्ञांसोबतच्या आपल्या गप्पांमधनं काय नवीन माहिती मिळते ते बघूया. हाय, 94.3 माय एफएम ची मी आरजे रसिका आणि माय एफएम घेऊन आलेला आहे इम्पॅक्ट मेकर. अशा काही स्टोरीज असतात ज्या आपल्या सगळ्यांवरती इम्पॅक्ट तर टाकतात, पण त्याचबरोबर आपल्याला इन्स्पायर सुद्धा करतात. आणि आजची आपली इम्पॅक्ट मेकरची स्टोरी आहे स्मिता ग्रुपची. येस, सो सध्या इकडे मी येऊन पोहोचलेली आहे आणि आपल्या बरोबर आहेत जयंत गोरे सर. हॅलो सर, हाय, कशा आहात तुम्ही? हॅलो, मी खूप छान आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनचा ज्यावेळेस एखादा इंटरव्ह्यू होतो ना आणि इम्पॅक्टवर होतो, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन्स असतो की सोसायटीवर आणि आपल्या परिसरात त्याचा काय इम्पॅक्ट पडतोय. इम्पॅक्टचं जर सांगितलं तर आपण ह्या सोसायटीला काय देतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि ह्या उद्देशाने स्मिता ग्रुपची स्थापना झाली आणि स्मिता ग्रुप सुरू झालं त्यावेळेस स्मिता इन्व्हेस्टमेंट, स्मिता हॉलिडेज, मराठवाडा पर्यटन ह्या 3-4 ऑर्गनायझेशनना घेऊन ज्यावेळेस ही सुरुवात झाली, ही सुरुवातीचं एकच फक्त होतं की आपण रोजगार निर्मिती करायला पाहिजे. मग ती पर्यटनामध्ये असेल, आर्थिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये असेल, तर ह्यासाठी काम करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं, म्हणून ही सुरुवात झाली. ओके, सो स्मिता हॉलिडेज बद्दल आपण बोलूयात. आणि आता आपल्याबरोबर प्रज्ञा गोरे मॅम आहेत, ज्या की डायरेक्टर आहेत. हॅलो मॅम, हाय, कशा आहात? मी मस्त एकदम. ओके, सो नेमकं स्मिता हॉलिडेज बद्दल सगळ्यांना काय सांगाल? कारण वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही जो आहे तो डे बाय डे बघतो आणि लोकांचा रिस्पॉन्स अगदी अप्रतिम असतो. आणि सरांनी जसं सांगितलं की जिथे जी डेस्टिनेशन आहे तिथे आपण ती सर्व्हिस देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. सो एकंदरीत सगळ्यांना काय सांगाल? स्मिता हॉलिडेजचे प्रोडक्ट सांगायचे झाले तर जी डोमेस्टिक टूर्स असतात त्यामध्ये प्रत्येक सीझन वाईज आम्ही टूर्स अरेंज करतो. जसं की आता येणारा जो सीझन आहे त्यामध्ये नॉर्थमध्ये भारतामध्ये आपण बघतो, कारण की देखो अपना देश या अंतर्गत आपल्या देशामध्ये खूप साऱ्या विविधतेनं नटलेल्या गोष्टी आहेत, ज्या हिस्टोरिकल आहेत, बऱ्याचशा कल्चरल आहेत. त्यानंतर जसं बघायला गेलं आपण हिमाचल मध्ये जर आपण गेलो तर हिमालयन रांगा जे आहेत आपल्या, तर त्यामध्ये स्नो एन्जॉय करायला मिळतो. सो आता जो येणारा सीझन आहे त्यामध्ये आम्ही पर्यटकांसाठी काश्मीरचे बरेचसे टूर्स जे आहेत, ज्यामध्ये तुलिप स्पेशल टूर्स आहेत, किंवा त्यानंतर आपण बघायला गेलो तर एक नॉर्मल आपण जे तिथला एक आयटनरी प्लॅन करतो ती आम्ही करतो. हिमाचल आहे. त्यानंतर आपण नॉर्थ ईस्ट मध्ये बघायला गेलं तर आपण 3 सिस्टर आहे, ज्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल करतो. त्याचबरोबर आपण सिक्कीम, दार्जिलिंग हे सुद्धा आपण टूर आपण देतो. अजून जर सांगायला गेलं तर बरीचशी अशी ऑफबीट डेस्टिनेशन्स असतात
असतात, सो ती सुद्धा आम्ही नेहमी आमच्या याच्यात ऍड करतो. आत्ताच झालेला सीझन जो आहे ही विंटरचा, त्यामध्ये सुद्धा साऊथ मधल्या ज्या ट्रेंडिंग डेस्टिनेशन्स आहेत त्याचे आम्ही टूर पॅकेजेस पर्यटकांना दिली. त्याचबरोबर इनबाउंडिंग म्हणजे जी US UK मधनं आमच्याकडे बरेच पर्यटक येतात ज्यांना भारत बघायचा असतो, सो त्यासाठी इनबाउंडिंग मध्ये आम्ही बरंच काम करतो, ज्यांना महाराष्ट्र दाखवणे, महाराष्ट्रातली विविधता दाखवणे, भारतातली विविधता दाखवणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये करतो. ओके, सो नाव आता आपण बोलणार आहोत स्मिता इन्व्हेस्टमेंट बद्दल आणि त्याच बाबतीत बोलण्यासाठी राईट नाव माझ्या बरोबर आहेत स्वाती जोशी मॅम. हाय मॅम. हॅलो. हॅलो, आय एम फाईन. ओके, सो स्मिता हॉलिडेज बरोबर स्मिता इन्व्हेस्टमेंट याची सुरुवात कशी झाली, काय नेमकं सगळ्यांना सांगाल? येस, सो स्मिता ग्रुपमध्ये स्मिता इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी झाली, नक्कीच मला सर्वांसोबत हे शेअर करायला आवडेल. सो वी आर 5 डायरेक्टर्स अँड 4 डायरेक्टर्स इज फ्रॉम फायनान्शियल बॅकग्राऊंड. सो आम्ही असं जेव्हा आम्ही एक्सपिरियन्स घेत होतो की जेव्हा आम्ही स्वतः कुठेतरी ॲज अ एम्प्लॉय होतो किंवा जॉब करत होतो, त्यावेळेला आम्ही खूप काही त्याच्यामध्ये प्रमोशन्स घेतले. वरच्या लेवलला पण आम्ही काम केलं, अगदी रिजनल हेडपर्यंत आम्ही गेलो प्रमोशन्स घेऊन. पण कुठेतरी एक जाणवत होतं की एका व्यक्तीला बऱ्याच इन्स्ट्रुमेंट किंवा बऱ्याच सर्व्हिसेसची गरज असते आणि तो एका वेळी 8 ते 10 लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. त्यावेळेला काय होतं की त्या व्यक्तीला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप असतात. सो आम्हीच सगळ्यांनी असा विचार केला की आपला 15 ते 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि आमची सर्व्हिसही सगळ्यांना आवडते, तर आपण आपली स्वतःची एक फर्म चालू करू, आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करू की ज्याच्यामध्ये ऑल सर्व्हिसेस अंडर वन रूफ असतील. सो ऑल सर्व्हिसेस अंडर वन रूफ म्हणजे तुम्हीच आता जसं सांगितलं की स्मिता हॉलिडेज आणि स्मिता इन्व्हेस्टमेंट. सो जेव्हा स्मिता इन्व्हेस्टमेंटचं बघायला गेलं तर त्यामध्ये आम्ही जेव्हा आमच्याकडे एक पर्सन ॲज अ इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये येतो, त्यावेळेला आम्ही त्याला एक पर्सन न समजता ॲज अवर फॅमिली मेंबर समजून त्याच्यासोबत रिलेशन कसे बिल्डअप करता येतील आणि फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा पोर्टफोलिओ समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो की त्याचा आत्ता इन्कम सोर्स काय आहे, त्याचे फ्युचर गोल्स काय आहेत, त्याचे फ्युचर एक्सपेन्स काय असणार आहेत आणि त्याला किती प्रमाणामध्ये आत्ता सेव्हिंग करता येईल. सो त्यानुसार आम्ही त्यांना गाईड करत असतो. सो हे बघत असताना आपल्याकडे जर सर्व्हिसेस बघितल्या तर आपल्याकडे म्युच्युअल फंड सर्व्हिसेस आहेत ज्या अंडर आपल्याकडे 44 AMC सोबत टायप आहे, कॉर्पोरेट टायप आहे आपलं. त्यानंतर कंपोजिट लायसन्स आहे आपल्याकडे IRDAचं, त्या अंडर आपल्याकडे 3 लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत, 3 जनरल इन्शुरन्स, 3 हेल्थ. डेफिनेटली. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. अँड दिस इज ऑल अबाउट टुडेज इम्पॅक्ट मेकर गाईज. लाईक हा सगळा इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांवरती येतोय आणि याच्यामधून आपण शिकतोय आणि आपण घडतोय. हाय, 94.3 माय एफएम की मैं हूँ आरजे रसिका आपके साथ एंड इम्पैक्ट मेकर की इस सीरीज में हमारे शहर के ऐसे स्टार्स से हम मिल रहे हैं जिन्होंने एक्चुअली हमारे लाइफ पर काफी ज्यादा इम्पैक्ट किया है एंड हमारे लिए है एक इंस्पिरेशन. सो राइट नाउ मैं आ पहुंची हूँ आइकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल प्राइवेट लिमिटेड में एंड हमारे साथ जुड़ चुकी है डॉक्टर नाजमा खान मैम. हाय मैम, कैसे आप? Hi Rasika. Hi everyone. I'm Dr. Nazma Khan. I'm a practicing dermatologist at Icon Multi-Specialty Hospital. And I've pursued my graduation from Nagpur and post-graduation from Aurangabad. Why I chose dermatology? Because I wanted to strike a balance between my work and professional life. Thank you. बिल्कुल मैम, जैसे कि हम लोग डर्मेट की बात करेंगे, आज स्किन एंड हेयर की बात करेंगे, कुछ ऐसे ट्रिक्स टिप्स हम आपसे जानना चाहेंगे जो आप आपके डेली लाइफ में फॉलो करते हैं. देखिए, वैसे तो आप लोग कई जगह सुनते होंगे कि ये रूटीन अपना डेली लाइफ में रहना चाहिए. दैट इज द एक्सरसाइज. आई से कि ये सिर्फ आपकी बॉडी के लिए नहीं, इट इज हेल्पफुल फॉर योर स्किन एंड हेयर टू. ऐसी कौन सी अच्छी बात जो आपने उस फेज से सीखी है जो सबके साथ शेयर करना चाहेंगे? कोविड ने तो सबको कुछ ना कुछ सिखाया है, पॉजिटिव नेगेटिव, बट इट इम्पैक्टेड मी इन अ पॉजिटिव मैनर. मैंने एक तो फैमिली इंपॉर्टेंस जानी और दूसरा सेल्फ केयर के बारे में जाना कि हमने अपने आप को, जब तक कि आप उतना केयर नहीं लेंगे, आप दूसरों की केयर नहीं ले पाएंगे उतनी. राइट. ठीक है, तो आई वुड सजेस्ट फॉर द यंगस्टर्स या एनी एज ग्रुप, आप अपनी हेल्थ का और अपनी स्किन का खूब ख्याल रखें. सिर्फ लगा के नहीं, टेक अ बैलेंस्ड डाइट, एक्सरसाइज रेगुलरली, और आपके स्किन के लिए जो आप केयर ले रहे हैं तो कोई भी प्रोडक्ट ना यूज करें ओवर द काउंटर, या इसने ये बोला उसने वो बोला मत करें. राइट. आपकी स्किन बहुत प्रेशियस है, आपके हेयर्स बहुत प्रेशियस है. टेक एन एक्सपर्ट एडवाइस
and choose wisely. Thank you. डेफिनेटली, थैंक यू मैम, थैंक यू सो Thanks मच, a lot. बहुत अच्छा लगा आपसे बात कर कर। Same एंड here. आज का पूरा कॉन्वर्सेशन आई एम श्योर जितने भी लोग हमें देखने वाले हैं या देख रहे हैं उन सभी पे काफी ज्यादा इम्पैक्ट करने वाला। थैंक यू Yeah. वंस अगेन। Thank you. Thanks a lot.